तुका करी जागा नको चाचपू वाऊगा आहेसी तू अंगा अंगी डोळे उघडी। तुकाराम महाराज मनुष्य देहात आलेल्या प्रत्येक जीवाला आत्मस्वरूपावर जाग करतात, कारण गुळ अंगानंच गोड आहे। तसा जीव हा स्वरूपानंच परमात्मा आहे, परंतु तो विनाकारण इकडे तिकडे विषयामध्ये चाचपत फिरत आहे। म्हणून जो तिल माही तेल है, जो चकमक में आग, तेरा साई तुझ में बसा है, जाग सके तो जाग। कबीरदास सुद्धा मनुष्य देहात आलेल्या जीवाला जाग करतात। जसं तिळामध्ये तेल आहे, चकमकमध्ये आग आहे, तसं प्रत्येकाच्या अंतकरणात हृदय मंदिरामध्ये राम प्रगट आहे, आत्ता आहे, इथं आहे, आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे। आणि त्या स्वरूपाला वीज, अग्नी, चंद्र, सूर्य, तारे हे प्रकाशन करू शकत नाहीत। म्हणून यमधर्म नचिकेताला अग्निविद्या प्रतिपादन करत असतात आणि सांगतात, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम, नेमा विद्युतो भांति कुतो यमग्निः, तमेव भान्तम् अनुभाति सर्वं, तस्य भासा सर्वमिदं विभाति। हे नचिकेता, त्या आत्मस्वरूपाला सूर्य, चंद्र, तारे, अग्नी प्रकाशित करू शकत नाहीत। आणि भगवान सुद्धा गीतेमध्ये सांगतात, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः। ते आत्मस्वरूप हे अर्जुना सूर्य, चंद्र, तारे इत्यादिकांनी प्रकाशित होत नाही। म्हणून प्रत्येकाला दिवसा सूर्याच्या प्रकाशात सगळ्या वस्तूचे ज्ञान होत असते, रात्रीला चंद्राच्या प्रकाशामध्ये बाकीच्या वस्तूचे ज्ञान होत असते। कारण अमावस्येला पौर्णिमेला चंद्र असतो आणि अमावस्येला चंद्र आकाशात नसतो। मग त्यावेळेस दिव्याच्या प्रकाशात शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरण आदी जगतादी सर्व वस्तू आपल्याला कळत असतात। आणि ज्यावेळेस दिव्यातील तेल संपते त्यावेळेस अंधार असतो। मग कशाच्या प्रकाशात आपल्याला वस्तू कळतात? तर त्यावेळेस सद्गुरू सांगतात की तुला मनाच्या प्रकाशात ह्या सर्व वस्तू कळतात। जसं जागृतीमध्ये भौतिक प्रपंच कळत असतो इंद्रियाद्वारे अंतकरणात, आणि स्वप्नामध्ये वासनात्मक प्रपंच कल्पित इंद्रियाद्वारे अंतकरणात कळत असतो। परंतु झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा आणि वासनात्मक प्रपंचाचा अभाव असतो, आणि त्यावेळेस मात्र जो जाणणारा आहे तो केवळ असतो, आणि त्याला मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो असा जो अनुभव तो सकाळी उठून सांगतो। याचा अर्थ झोपेमध्ये भौतिक प्रपंचाचा, वासनात्मक प्रपंचाचा अभाव असतो, आणि त्या अभावाला जाणणारे तुम्ही आम्ही भावरूप परमात्मा आहोत, हे प्रत्येक जीवाचं वास्तविक स्वरूप आहे। आणि असं आपण आपल्या पारमार्थिक स्वरूपावर जाग व्हावं असा हा साधू संतांचा निरोप आहे। म्हणून या गीतेचं तत्वज्ञान आहे, देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही आसारता, तरी सारते स्वभावता, नित्य जाणे जीव नित्य आहे आणि जग अनित्य आहे। जे नित्य आहे ते सत्य आहे आणि अनित्य भासमान आहे, आणि भासमान पदार्थ अधिष्ठान रूप परमात्मा असतो असा शास्त्राचा सिद्धांत आहे। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री